आज गटप्रवर्तकांच्या बाबतीत आरोग्य अभियानाच्यातील 3672 गटप्रवर्तकांबाबत महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, फक्त 1000 रुपयाची मोबदला वाढचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा कृती समितीच्या वतीने आयटकच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो। महाराष्ट्रामध्ये अतिशय उच्च शिक्षित असलेल्या गटप्रवर्तक सुपरवायझर म्हणून काम करतात, कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा अद्याप त्यांना दिलेला नाही आणि जे आरोग्यमंत्री महोदयांनी गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, आशांना 7,000 रुपये देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, 2,000 रुपये बोनस देऊ, परंतु आशांच्या मोबदल्या वाढमध्ये 7,000च्या ऐवजी 5,000 रुपये केली, त्याबद्दल आम्ही आभार मानलेले आहेत। पण गटप्रवर्तकांच्या बाबतीत कमी संख्या असताना ज्या पद्धतीने 1000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय याचा मी या ठिकाणी निषेध केल्याशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही। उच्च शिक्षित महिलांची अशा प्रकारची हेळसांड करणं सरकारने त्वरित थांबवलं पाहिजे। त्वरित हा निर्णय मागे घेऊन महाराष्ट्र शासनाने गटप्रवर्तकांना सन्मानाने त्यांचा मोबदल्यामध्ये वाढ, ज्या पद्धतीने आशांची 7,000 रुपये आश्वासनापैकी 5,000 रुपये दिले, तसंच 10,000चं आश्वासन आपणच दिलेलं आहे। फक्त महाराष्ट्रामध्ये मोजून 4,000 पेक्षा कमी गटप्रवर्तक कार्यरत आहेत, म्हणून शासनाने त्यांचा सन्मान होईल अशा प्रकारची रक्कम त्यांना दिली पाहिजे। ती 5,000 पेक्षा अधिक असली पाहिजे, ही माफक अपेक्षा आमची आयटक आणि सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची आहे। म्हणून गटप्रवर्तक जे अतिशय रागावलेले आहेत, चिडलेले आहेत, या सर्व भगिनींना सांगू इच्छितो की राज्य सरकारला जेव्हा जेव्हा आपण सगळेजण भेटलो आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच 10,000चं आश्वासन दिलेलं आहे, ते काही कृती समितीने सांगितलेलं नाही। 7,000चं 10,000चं आश्वासन राज्याच्या कॅबिनेट मंत्री महोदयांनी दिलेलं आहे आणि राज्याचं मंत्रिमंडळ 1000 रुपये देऊन गटप्रवर्तकांचा अवमान करतंय, त्यांचा अपमान करतंय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही। म्हणून या सर्व निर्णयाचा मी निषेध करतो। कृती समितीची बैठक होणार आहे, आयटकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपण सामुदायिकपणे हा निर्णय बदलण्यासाठी सरकारशी कोणत्या पद्धतीने आपल्याला पाठपुरावा करायचा ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। म्हणून आपण निराश होऊ नका, आपण एकत्रपणे लढूया। रागाच्या भरात आपल्याला पेन आणि आपल्याकडे असलेला याच्यातनं राग व्यक्त जरूर करावा, परंतु आपल्याला सामुदायिकपणे आपण सर्व मिळून एकत्र येऊन सरकारला ही बाब लक्षात आणून देऊया, इतकंच तुम्हाला मी व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो। या गोष्टीचा अतिशय सगळ्यांना मनस्ताप झालेला आहे, कारण 22 दिवस आपण त्या ठिकाणी जो संघर्ष आझाद मैदानावर केलाय, मुख्यमंत्र्यांच्या घरी केलाय, मुख्यमंत्री महोदयांनी एक पाऊल मागू असं सांगत असताना एक पाऊलच्या ऐवजी 10 पाऊल मागे गेले की काय, अशा प्रकारचं वाटतंय। अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही मीटिंगमध्ये चर्चेत सांगितलं की गटप्रवर्तकांना मिळणारा 14,500चा जो मोबदला आहे त्याच्यामध्ये 50% पेक्षा अधिक रक्कम प्रवासामध्ये खर्च होते, म्हणून तो हिशोब करताना तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी द्यावं, अशा प्रकारची भूमिका कृती समितीने आम्ही सर्व मांडलेली आहे। आणि सरकारचाच प्रस्ताव सरकार अशा प्रकारे महिलांची, शिकलेल्या महिलांची, ग्रॅज्युएट असलेल्या महिलांची करत असेल तर हे दुर्दैव आहे। कृपया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही आशांचा निर्णय चांगला घेतला, त्याच पद्धतीने गटप्रवर्तकांना सुद्धा न्याय द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याच्या बाबतचं पाठपुरावा सुरू करावा राज्य सरकारने, ही कळकळीचं आव्हान करतो। आणि भगिनींना आवाहन करतो की निराश होऊ नका, रागावू नका, आपण एकत्र येऊ, सरकारवरती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आपण 100% याच्यामध्ये बदल करायला सरकारला भाग पाडू, हा माझा विश्वास आहे। इतकंच तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी आपण मिळून लढूया, आपण परत जिंकणार आहोत याच्यावरती विश्वास ठेवा आणि आपण लढलो तर आपण नक्की विजयी होऊ, इतकंच सांगतो। गटप्रवर्तकांच्या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो, त्यात बदल व्हावा आणि राज्य सरकारने न्याय द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो।